दिगंबर तारखोडकर, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या तालुक्यामध्ये जे वंचित घटक आहेत, कुठल्याही समाजाचा असो, त्याच्यासाठी गेली 30-35 वर्ष तसं पाहिलं तर महाराष्ट्रभर जे शक्य आहे ते कामकाज आपलं सुरू असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या ज्या गरजा आहेत की समाजामध्ये तुमचा स्वतःचा विकास जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचे कागदपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते. आत्तापर्यंत बरेचसे असे लोक आहेत की कागदपत्रांचं महत्त्वच त्यांना कळत नाही. उदाहरणार्थ जातीचा दाखला असो, त्याच्यानंतर रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, निवडणूक कार्ड असो, हे जे शासनाने मोफत सगळ्या काही गोष्टी द्यायचं ठरवलेलं आहे त्याचासुद्धा लाभ काही लोकांना घेता येत नाही. कारण बरेचसे जे घटक आहेत ते आपल्या व्यापाच्या पाठीमागं, पोटाच्या पाठीमागं, हातावरच्या ज्यांचं कुटुंब चालतं अशा माणसांना ही कागदपत्र बघण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी किंवा त्याचं महत्त्व कळण्यासाठी अजून त्यांना कळलेलं नाही. त्याच्यामुळं ही कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहेत. कारण जातीचा दाखला नसेल किंवा रेशन कार्ड नसेल, हे दोन गोष्टी तर इतक्या महत्त्वाच्या आहेत की रेशन कार्ड नसेल तर तुमचं नागरिकत्वच तुम्हाला सिद्ध करता येत नाही. त्याचप्रमाणे जातीचा दाखला नसेल तर तुम्हाला ज्या सगळ्या सोयी सवलती आहेत त्या जातीच्या दाखल्यावर अवलंबून आहेत. किंवा तो रेशन कार्डचा कुठला प्रकार आहे, उदाहरणार्थ जर BPLचं रेशन कार्ड असेल तर आरोग्याची म्हणा, शैक्षणिक म्हणा, त्याच्यानंतर अन्नधान्याच्या या सगळ्या योजना त्या कार्डवर येतात. पण लोक अजून याची 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण अजूनपर्यंत खरं तर ह्या लोकांना अजून स्वातंत्र्य मिळालंच नाही. यांच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा ह्यासुद्धा बहुतांशी म्हणजे पूर्ण झालेल्या नाहीत. अन्नाला सुद्धा काही लोकांना सतत वणून फिरावं लागतं. कपड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. अनेक ह्या भारतातला जवळपास 20% समाज हा तर पालातच राहतोय, रस्त्यावर राहतोय. तामिळनाडूसारख्या शहरात तुम्ही गेला किंवा आंध्र प्रदेशसारख्या, चेन्नईसारख्या जर शहरात गेला तर मुंबईचंच उदाहरण घ्या, आपल्या महाराष्ट्रातलं कितीतरी लोक रस्त्यावर राहतात. याचा कधी कोणी विचार करतं का? त्या लोकांना सुद्धा त्याचे हे नाही आहे, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्या लोकांना सुद्धा त्याचं गांभीर्य नाही आहे की ह्या गोष्टी आपल्याला मिळल्या पाहिजेत. आणि मग ह्याच गोष्टींसाठी सहसा कोणी काम करत नाही. पण त्याच गोष्टीचं काम करण्यामध्ये मला आनंद वाटतो. व त्याच्यामध्ये जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि घरकुल योजना हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण ह्या समाजामध्ये सगळ्या समाजातली लोक ही अजून वंचितच आहेत. असा कुठलाच समाज नाही की जे परिपूर्ण नाही. आर्थिक सुबत्ता बहुतांशी समाजामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं ह्या प्राथमिक गरजांसाठी सुद्धा झगडावं लागतं आणि त्यासुद्धा मिळत नाही. निवडणुकांपुरते काही माणसं पुढे येतात पण ते खरं तर तळागाळापर्यंत काम करत नाही. आणि ते काम करण्याचे थोडं एक खारीचा वाटा म्हणून का व्हायना ते काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि खास करून जे वंचित लोक आहेत ह्या सगळ्या गोष्टींपासून त्याच्यासाठी मी काम करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, धर्माचा काही विषय नाही. जे पालात लोक राहतात त्यांच्यासाठी काम करण्याचा एक आनंद वाटतो. कारण या लोकांचे शिक्षण नसल्यामुळं किंवा त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे अधिकाऱ्यांशी संवाद साधला तरच तुमचं काम होऊ शकतं. पण तुम्ही कशा माणसाच्या संपर्कात आहात त्या पद्धतीनं तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. त्या लोकांचं राहणीमान त्यातल्या त्यात एकदम व्यवस्थित नसल्यामुळं किंवा शिक्षण नसल्यामुळं त्यांना संवाद साधण्यामध्ये अडथळे निर्माण होतात, अधिकाऱ्यांशी बोलण्यात अडथळे निर्माण होतात. आणि त्याच्यामुळं ही कामं होण्यामध्ये बरीचशी दिरंगाई होते. त्यामुळे त्याच्यासाठीच हा विचार करून आम्ही ह्या वंचित लोकांसाठी, हे तर जातीचा विषय नाही पण आर्थिक निकषावर जी लोक वंचित आहेत किंवा ज्यांना उत्पन्नाचं तेवढं साधन उपलब्ध नाही त्यांना कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये माझी बरीचशी मित्रमंडळी याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव घ्यावं लागेल ते विष्णुदादा भोसले यांचं घ्यावं लागेल. कारण या समाजामध्ये सध्या निरपेक्ष पद्धतीनं काम करणारे लोक राहिलेली नाही आहेत. पण विष्णुदादा हे समाजातले व्यसनाधीनता किंवा अवैध चालणारे जे धंदे ते धंदे कसे प्रतिबंध करता येईल त्याच्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काम करणं किंवा शासकीय यंत्रणेच्या विरोधात काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याला एक वेगळा पिंड लागतो, एक वेगळी मानसिकता लागते. आणि मग
ह्या दादांबरोबर सुद्धा काम करताना एक वेगळा आनंद मिळतो आणि आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी आपलं योगदान पाहिजे किंवा समाजासाठी काम केलं पाहिजे हा एक संदेश ह्या विष्णुदादा भोसले यांच्यासारख्या नेत्यांच्या म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या तळमळ असणाऱ्या माणसातून आम्हाला मिळतो आणि त्याच प्रेरणेनं मी स्वतः मनोहर कातवडकर काही ना काही होणार मला जे शक्य आहे ते समाजासाठी करण्याचं काम करतो. त्याच्याबरोबर शेलार साहेब असतील, जगताप साहेब असतील, हे आमची सगळीच मित्रमंडळी हे अतिशय सुंदर पद्धतीनं आम्हाला मदत करायचं किंवा आमचा उत्साह वाढवायचं काम करतात आणि अशाच पद्धतीनं हे कामकाज सुरू आहे. तर ज्या घटकांना तो कुठल्याही समाजाचा असो ज्याला काय अडचण असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्याला आम्हाला जी शक्य आहे ती मदत करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हे सगळे जे मित्रमंडळी मला मदत करतात त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.